रोज सकाळी आंघोळ करणं म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करणं नव्हे, तर आपल्याला बॉडीला ऍक्टिव्हेट सुद्धा करायचं आहे। यासाठी शरीराच्या ह्या 5 अवयवांवर नक्की लक्ष द्या। पहिलं आहे पायाचे तळवे। याला आंघोळ करताना रोज स्क्रब करणं गरजेचं आहे। यामुळे तुमचे डोळे पॉवरफुल होतात, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं। या सगळ्या गोष्टींमुळे बॉडी हीट कमी व्हायला मदत होईल। सेकंड आहे काप मसल म्हणजेच पायाच्या पोटऱ्या। आंघोळ करताना ह्या पोटऱ्यांना मसाज करणं गरजेचं आहे। यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होते। याने तुमचं डायजेशन सुद्धा सुधारेल। तिसरं आहे आपले कान। कान आंघोळ करताना हलक्या हाताने मसाज करायचा। याने तुमचा ब्रेन स्टिम्युलेट होतो आणि डोकेदुखी म्हणजे मायग्रेनचे अटॅक्स कमी व्हायला मदत होते। चौथं आहे डोळे। तोंडामध्ये पाणी घेऊन ह्या पोझिशन मध्ये आपल्या तोंडावर तुम्ही पाण्याचा शिंपडा करायचा आहे। याने आपली आयसाइट सुधारते आणि आपले डोळे नेहमी निरोगी राहायला मदत होते। पाचवा अवयव आहे आपला नाक। आंघोळ करताना नाकामधला जो म्युकस असतो तो लूज झालेला असतो, म्हणून तो आंघोळ करतानाच तो नाक स्वच्छ करणं गरजेचं आहे। हे सगळं करायला फक्त 2 मिनिटं लागतील। रोज आंघोळ करताना ह्या 5 गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं आरोग्य अबाधित राहायला मदत होईल। आणि ह्या टिप्स आपल्या फॅमिली सोबत नक्की शेअर करा।